मुंबईच्या राजकीय आखाड्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचा दुराळा उडाला आहे। मिठी नदी साफसफाई घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रष्टानाथ शिंदे म्हणत टोला लगावला। पण याला शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी भ्रष्टादित्य ठाकरे असा पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। या वादाने मुंबईच्या राजकारणात खळबळ माजवली असून सर्वांचे लक्ष आता या प्रकरणाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे। काय आहे हे पूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। मुंबईतील मिठी नदी साफसफाई आणि नालेसफाईच्या कामात 65 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। या प्रकरणात अभिनेता डायनो मोरिया आणि त्यांचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। डायनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यातील मैत्रीमुळे शिंदे गटाने या घोटाळ्याचा ठपका आदित्य ठाकरेवर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत भ्रष्टनाथ असा शब्दप्रयोग केला। याला प्रत्युत्तर देताना संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरेंवरच घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे। बुधवारी 28 मे 2025 रोजी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरेवर हल्लाबोल केला। मिठी नदी साफसफाईच्या घोटाळ्यात डायनो मोरिया याची चौकशी सुरू आहे। डायनो आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वांना माहीत आहे। मग या प्रकरणात आदित्य ठाकरेंना का वाचवले जावे, त्यांची ही चौकशी झालीच पाहिजे असे निरुपम यांनी ठणकावून सांगितले आहे। त्यांनी पुढे आदित्य ठाकरेंना भ्रष्टादित्य म्हणत त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावले। आदित्य ठाकरे स्वतःला स्वच्छ समजतात, पण खरे भ्रष्टादित्य कोण हे जनतेसमोर यायला हवे असे निरुपम यांचे म्हणणे आहे। या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीत आदित्य ठाकरेंचे नाव जोडले जाणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो। दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्ला चालू ठेवला आहे। त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले, शिंदे सरकारने गेल्या 3 वर्षात मुंबईचा पैसा लुटला। मिठी नदी घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे। यापूर्वीही त्यांनी नालेसफाई, रस्त्यांची कामे आणि इतर प्रकल्पांमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते। मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसाचे रस्ते जलमय झाले आणि नालेसफाईच्या कामातील अलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला। याच मुद्द्यांचा फायदा घेत संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। 2005च्या महापुरापासून मिठी नदी साफसफाईचा प्रश्न गाजतोय, पण ज्यांनी स्वतःला मुंबईचे तारणहार म्हणवले त्यांनीच या घोटाळा हातभार लावला असा आरोप निरुपम यांनी केला। या वादामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे। डायनो मोरियाला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले असताना आदित्य ठाकरेंचे नाव या प्रकरणात जोडले जाणे ठाकरे गटासाठी अडचणीचे ठरू शकते। मुंबईकरांमध्येही या घोटाळ्याबाबत संताप वाढत असून खरे दोषी कोण याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। मिठी नदी घोटाळ्याने मुंबईच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे। आदित्य ठाकरेंचा भ्रष्टनाथ टोमण्याला संजय निरुपम यांनी भ्रष्टादित्य म्हणत प्रत्युत्तर दिल्याने हा वाद अधिकच रंगतदार झाला आहे। या प्रकरणाची पुढील वाटचाल काय याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे। खरे दोषी कोण ही चौकशी लवकरात लवकर व्हायला हवी अशी सगळ्या मुंबईकरांचे म्हणणे आहे। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला खरंच वाटतं की आदित्य ठाकरे यांचा मिठी नदी प्रकरणात हात आहे की नाही? तुमचं मत आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।